दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली। आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत हा पूर्ण तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे। दिशा सालियनचा खून झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे। दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टमचा व्हिडिओ कोर्टाला सादर करण्याची मागणी तिच्या वडिलांनी केली आहे। तसंच दिशाच्या इमारतीचं 3 ते 10 जूनचं सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणीही दिशाच्या वडिलांनी केली आहे। दिशा सालियन प्रकरणी किशोरी पेडणेकरांवरही गंभीर आरोप केले। पेडणेकरांनी सालियन कुटुंबावर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला। तसंच जबाब न नोंदवण्यासाठी साक्षीदारांना धमकी दिल्याचा आरोपही पेडणेकरांवर आहे। दिशा सालियनवर अमानुष सामूहिक बलात्काराने निर्घुण खून झाल्याचा आरोप करत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय। तसंच या प्रकरणात लवकरच लहान मुलांची भूमिका समजेल असा इशाराही त्यांनी दिलाय। दिशा सालियनच्या वडिलांनी याचिका दाखल केल्यानंतर अमोल मिटकरींनी याबाबत प्रतिक्रिया दिली। दिशा सालियनचं प्रकरण गंभीर असून तिच्या वडिलांनी केलेल्या मागणीप्रमाणे याची पारदर्शक चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी मिटकरींनी केली आहे। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय। विरोधक उद्या काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी होणार आहेत। सभापती नीलम गोऱ्हे सभागृहाच्या कामकाजात सहभागी झाल्यास आपण कामकाजात सहभागी होणार नसल्याची भूमिका विरोधकांनी घेतली आहे। आदित्य ठाकरे आणि गिरीश महाजन यांच्यात संवाद झाला। विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर दोघांमध्ये संवाद झाला। त्यांच्यात विधान परिषदेतील कामकाजासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्ष नेता जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। विरोधक अनेक दिवसांपासून विरोधी पक्ष नेतेपदासाठी आग्रही आहेत। त्यामुळे आता पुढच्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेता ड्युटी बजावणार असल्याचं सांगण्यात येत आहे। काँग्रेसचे आमदार भाजपच्या आमदारांपेक्षा श्रीमंत असल्याची माहिती समोर आली आहे। काँग्रेसच्या आमदारांची सरासरी संपत्ती 26 कोटी आहे तर भाजपच्या आमदारांची सरासरी संपत्ती 17 कोटी आहे। असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिस्पॉन्स या संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। भाजप आमदारांनी मंत्र्यांना प्रशिक्षणाचे धडे देणार आहे। 27 आणि 28 मार्चला भाजपच्या आमदार मंत्र्यांचं प्रशिक्षण शिबिर होणार आहे। सर्व आमदारांसह मंत्र्यांना 26 मार्चपासून उपस्थित राहण्याचे आदेश दिले। शिबिरात मतदारसंघ विकसित करण्याबाबत आमदार मंत्र्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। स्वच्छतागृह अभावी महिलांची मोठी गैरसोय होत असल्याचा मुद्दा चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत मांडलाय। घराबाहेर पडल्यानंतर स्वच्छतागृहांचा अभाव दिसत असून सार्वजनिक स्वच्छतागृहांची वाईट अवस्था असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या। एमपीएससी परीक्षेची पुनर्रचना केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। यावर्षीपासून एमपीएससी वर्णनात्मक परीक्षा घेणार असून या संदर्भात यूपीएससीचा अभ्यास करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत। उद्या सकाळी 11:30 वाजता ते भेट घेतील। नागपूर हिंसाचार प्रकरणी नेते राज्यपालांना भेटणार आहेत। मुंबईतील वाढत्या पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय। समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं रूपांतर पिण्यास योग्य पाण्यात करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा प्रक्रिया तातडीने राबवली जाणार आहे। मुंबईतील नागरिकही पाणी टंचाईला मोठ्या प्रमाणावर सामना करतायत। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी पुरवठा सुधारण्याचे निर्देश दिले जातील असं उदय सामंतांनी म्हटलंय। राज्यातील गुन्हेगारी विषयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोसाळकर हत्या प्रकरणाच्या क्लोजर रिपोर्ट संदर्भात वक्तव्य केले। घोसाळकर संदर्भात आरोपपत्र दाखल केले। तसंच जे आरोपी आहेत त्यांनी फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या केली। त्यामुळे क्लोजर रिपोर्ट आधी काही वेगळा अँगल निघेल का याचा तपास करण्याचं पोलिसांना सांगितलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी मांडली। इतर राज्यातील आकडेवारीची तुलना केल्यास गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात 8वा तर शहरांमध्ये नागपूरचा 7वा क्रमांक लागतो असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलंय। दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश देशातील ही प्रमुख राज्य आपल्या पुढे असल्याचं त्यांनी सांगितलंय। लाडकी बहीण योजनेवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। सरकार आपल्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार होते, मात्र दिलं नाही। आता औरंगजेबाच्या बहिणीला 2100 रुपये द्यायला सुरुवात केली आहे असं त्यांनी म्हटलंय। मुंबईतील द्रुतगती महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 16 किलोमीटर रस्त्याची स्वच्छता करण्यात आली। यावेळी 25 टन राडारोडा आणि 4 टन कचऱ्याची विल्हेवाट लावली। मुंबई एअरपोर्टवर प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहे। देशांतर्गत प्रवासासाठी 325 रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 650 रुपये युजर डेव्हलपमेंट फी आकारण्याचं सुचवण्यात आले। तसंच एअरलाईन लोडिंग आणि पार्किंग शुल्कात 35% कपात करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। दिशाचे वडील सतीश सालियन यांनी
आदित्य ठाकरे, दिनू मोरिया, एकता कपूर तसंच तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझेचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली तर आदित्य ठाकरेंचा सुरक्षा रक्षक हिमांशू शिकरे याचाही कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली. ठाणे स्थानकावर 2 ठिकाणी विना वातानुकूलित प्रतीक्षालय उभारणार आहे. यासाठी अन्य संस्थांना कंत्राट देण्यात आलं. फलाट क्रमांक 2 वरील प्रतीक्षालयासाठी 52 लाख तर पादचारी पुलावरील प्रतीक्षालयासाठी 7 लाख असा एकूण 1 कोटी रुपयांचा करार केला. ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीत 1100 सीसीटीव्ही बसवण्यात आले तर ठाण्यातील ग्रामीण पोलीस मुख्यालयात सीसीटीव्ही वॉर रूम बसवलं. या सीसीटीव्ही वॉर रूम मध्ये 24 तास पोलीस कार्यान्वित असणार आहेत. तसंच लवकरच 4000 सीसीटीव्ही बसवण्याची संकल्प ग्रामीण पोलिसांनी केला. उरण जेएनपीटीच्या गेटवेपर्यंतची सागरी प्रवासी स्पीड बोटीची ट्रायल घेणार आहे. ही ट्रायल यशस्वी झाल्यानंतर प्रवासी वाहतूक सुरू करणार आहे. तर या प्रदूषण विरहित स्पीड बोटींमुळे प्रवाशांना जेएनपीटी मुंबई हा प्रवास अवघ्या 35 ते 40 मिनिटात करता येईल. मुलुंड पूर्व परिसरामध्ये अखेर 3 दिवसांपासून पाणी पुरवठा सुरळीत सुरू झालाय. नाल्यात फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं. त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. पालिकेचे 60हून अधिक कर्मचारी 3 दिवस दुरुस्तीच्या कामात व्यस्त होते. मुंबईतील वडाळ्यात डीपीवर अखेर नवीन झाकण बसवण्यात आले. त्यामुळे शॉक लागून दुर्घटना घडण्याचा धोका टळलाय. वडाळा परिसरातील नागरिकांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयाच्या आवारात मुंबई मंडळ नागरी सुविधा केंद्र उभारण्यात येते. या नागरी सुविधा केंद्राचं काम अंतिम टप्प्यात आले तर एप्रिलमध्ये हे नागरी सुविधा केंद्र सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपलं निवेदन पत्र तक्रारी या ठिकाणी जमा करता येणार आहे. मुंबईतील बीकेसीमध्ये संस्कृतीचा वारसा सांगणारं वस्तू संग्रहालय आणि सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. राज्याच्या वैभवशाली परंपरेचं संवर्धन करणं हे राज्य शासनाचं कर्तव्य असल्याचं यावेळी शेलारांनी म्हटलं. पुणे ते मुंबई युवक काँग्रेसकडून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. बेरोजगारी, गुन्हेगारी आणि जनतेच्या विविध प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पदयात्रा आयोजित केली आणि पदयात्रेचं आज नवी मुंबईत आगमन झालं. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पदयात्रेचं जंगी स्वागत केलं. मध्य रेल्वेची अटल सेतूमुळे कोट्यावधीची कमाई झाली. अटल सेतूकडे बहुसंख्य वाहनचालकांनी पाठ फिरवली. त्यामुळे मध्य रेल्वेला आर्थिक लाभ होतोय. वाशी पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांना देण्यात आलेली पथकर माफ यामुळे अटल सेतूकडे वाहनचालकांनी पाठ फिरवली. शिवडी नावाशेवा सागरी सेतू दरम्यान आजूबाजूची जमीन मध्य रेल्वेच्या हद्दीतील आणि या जमिनीवर मध्य रेल्वेनं आउट ऑफ होम जाहिरात सुरू केली. त्यामुळे मध्य रेल्वेला वार्षिक 1 कोटी रुपये उत्पन्न मिळालं तर आउट ऑफ होम जाहिरातीमधून 49 कोटी रुपये महसूल मिळाला. मध्य रेल्वेकडे जाहिरात कंत्राटद्वारे लाखोंची कमाई झाली आहे. मध्य रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर जाहिरात लावून कोट्यावधी रुपये महसूल मिळाला. मध्य रेल्वेवरील 26 रेल्वे गाड्यांवर विनाईल रॅपिंग लावून विविध जाहिरात केली जाते. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी नवी प्रणाली विकसित केली. भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकाच्या नियोजनातील अडचणी सोडवण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली. लांब पल्ल्याच्या आणि आठवड्यातून 1-2 वेळा धावणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक आणि सुटसुटीत करण्यासाठी समूह नियोजन संकल्पना वापरली. नवी मुंबईतील पार्किंगचा तिढा लवकरच सुटणारे. पालिका सिडको आरटीओ विभागीय समिती स्थापन करणार आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बैठकीत याचा निर्णय झालाय. त्यामुळे आता पार्किंग धोरणात लवकरच सुधारणा होणार आहे. विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी एसी लोकल टास्क फोर्सनं प्रवाशांसाठी तक्रार क्रमांक उपलब्ध केला. या क्रमांकावर तक्रार व्हॉट्सअॅप केल्यास 1 ते 2 दिवसात तक्रारीचा पाठपुरावा करून निपटारा केला जातोय. मध्य रेल्वेवर 100% तक्रारीचं निवारण केलंय. मध्य रेल्वेचा मुंबई विभाग प्रवाशाची सुरक्षितता आणि त्यांना चांगली सोयी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातच लोकलमधील विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडपट्टीवासियांची पात्रता निश्चित करण्यासाठी प्राधिकरणानं विकसित केलेली स्वयंचलित प्रक्रिया आता सर्व सक्षम यंत्रणांना वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. त्यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय पात्रता निश्चित होणार आहे. याबाबत राज्य शासनानं 18 मार्च रोजी आदेश जारी केला. मुंबईतील नालेसफाईच्या कामांवर आता एआय कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. मुंबईतील नालेसफाईच्या कामांसाठी यंदा महानगरपालिकेनं 240 कोटींचं टेंडर काढलंय. मात्र नालेसफाईतील गैरव्यवहार टाळण्यासाठी मनपानं एआय तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई मनपाच्या या निर्णयाचं आमदार रोहित पवारांनी स्वागत केलं. मात्र मंत्र्यांच्या दालनाबाहेरही असे एआय कॅमेरे लावा अशी मागणी त्यांनी केली. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील सेवा देणाऱ्या 17 शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली. 2005 नंतर जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली होती. मात्र 2005 पूर्वी ज्यांनी भरती प्रक्रिया सुरू केली असेल त्यांना पेन्शन लागू करावी असा निर्णय शासनानं घेतला. त्यानुसार शिक्षकांना जुनी पेन्शन लागू केली. यावेळी शिक्षकांनी आयुक्तांचे आभार मानले. मुंबईत एलएलबी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी यंदा विक्रमी 91,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. सीईटी विभागाकडून 3 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांची विक्रमी नोंदणी झाल्यामुळे चुरस वाढणार आहे. स्पर्धा वाढल्यामुळे कट ऑफ देखील अधिक राहण्याची शक्यता आहे.
विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशासाठी घेणारी सीईटी परीक्षेला सुरुवात झाली. मात्र सीईटी परीक्षेच्या कालावधीत मुंबई विद्यापीठाची उन्हाळी सत्र परीक्षा होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठानं या परीक्षेच्या तारखेत बदल करावा अशी मागणी महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेनं केली आहे. पहिली ते 9वीच्या परीक्षा 8 ते 25 एप्रिल या कालावधीत घेण्याचे आदेश दिले. यामुळे शाळांमधील पूर्वनियोजित वेळापत्रक बिघडल्याने या परीक्षा 12 एप्रिलपर्यंत घेण्याची मागणी शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांनी केली. मात्र परिषदेनं प्रतिसाद न दिल्यानं शिक्षण विभागाकडून आलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा होते. मुंबई विद्यापीठाच्या 1200 विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हवामानातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि परिणामांचा सामना करण्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसंच 225 ट्रेनर्सनाही ही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम आणि एनसीईआरटी पाठ्यपुस्तकं लागू करण्याची मागणी करण्यात आली. तसंच महाराष्ट्राचा स्थानिक इतिहास यामध्ये जोडून एक संध शिक्षक प्रणाली असावी अशी ही मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने केली. परिचारिका संवर्गाच्या विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जाच्या तपशिलात बदल करण्याची संधी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळेल. विद्यार्थ्यांना आता 21 मार्चपर्यंत अर्जाचा तपशिलात सुधारणा करता येणार आहे. नीट पीजीच्या परीक्षा 15 जूनला होणार आहेत. वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. संगणक आधारित होणारी ही परीक्षा 2 सत्रांमध्ये घेण्यात येईल. तर परीक्षेशी संबंधित तपशील आणि इतर माहिती परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट पीजी परीक्षा यंदा 2 सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळानं घेतला. मात्र परीक्षा 2 सत्रात घेतल्यास गुणांचं सामान्यीकरण करण्यामध्ये अनियमितता येऊन परीक्षार्थींवर अन्याय होण्याची शक्यता असल्याचा मुद्दा उपस्थित करत नीट पीजी परीक्षा 2 सत्रात घेण्यास डॉक्टरांच्या संघटनांनी विरोध केला. तसंच ही परीक्षा एका सत्रात घेण्यासाठी वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाला पत्र पाठवण्यात आलं आहे. कल्याण रेल्वे स्टेशन हा जंक्शन असल्यानं लाखो प्रवासी रोज प्रवास करत असतात. मात्र या रेल्वे स्टेशनची सुरक्षा ही वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळालं. स्टेशनमधील लावलेले मेटल डिटेक्टर त्याचप्रमाणे स्कॅनर मशीन या धुळखात पडल्या. तसंच कोणतेही सुरक्षा रक्षक हे रेल्वे स्टेशनवर नसल्याचं दिसून आलंय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा प्रवास आता महागणार. 1 एप्रिलपासून टोलच्या रकमेत 3% वाढ होणार आहे. 4 चाकी वाहनांना एकेरी प्रवासासाठी अतिरिक्त 5 रुपये मोजावे लागतील. त्यामुळे आता प्रवाशांना परतीच्या प्रवासासाठी 10 रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. ठाणे महानगरपालिकेतील कचऱ्याचं निवारण योग्य पद्धतीनं करण्यात येते. मात्र वर्तकनगर परिसरात कचरा साचल्याचं आढळून आले. त्यामुळे येत्या 2 दिवसात शहरातील कचऱ्याच्या समस्या सुटणार असल्याचं आश्वासन महापालिकेनं दिलं. कल्याण बाजार समिती परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेले. मेट्रोचं काम सुरू असताना पोखळ्याचा धक्का लागल्यानं पाण्याची पाईपलाईन फुटली. त्यामुळे बैल बाजार परिसरात पाणी समस्या होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लवकरात लवकर लाईन दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाच्या कंत्राटदारांनी मुंबई महापालिकेचा 300 कोटी रुपये मालमत्ता कर थकवलाय. तर हा थकबाकीचा वाद न्यायालयात पोहोचलाय. मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराची संचित थकबाकी हजारो कोटींवर गेलेली असताना मेट्रो प्राधिकरणाच्या थकीत मालमत्ता कराचीही त्यात भर पडली आहे. पालघरमधील वाडा आणि विक्रमगडमध्ये जलजीवन मिशन योजनांसाठी निकृष्ट दर्जाच्या पाईपचा वापर केला जातोय. सरपंचांनी याबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे. योजनेमागे कोट्यवधी रुपये खर्च करून ही निकृष्ट दर्जाचा पाईप वापरला जातोय. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून आलं. मुंबईत एका लोकल ट्रेनच्या छतावर भटक्या कुत्र्याला विजेचा धक्का बसला. या घटनेमुळे सीएसएमटीहून 23 मिनिटं लोकल उशिरा होती. ही घटना नेमकी कशी घडली हे निश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आहे. मुंबईतील जूह समुद्र किनाऱ्यावर समुद्री कासवंडी न घालता समुद्रात निघून गेले. किनाऱ्यावर असलेल्या वर्दळीमुळे कासवंडी न घालताच माघारी समुद्रात गेल्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. माशांचे भाव गगनाला भिडलेत. होळीनिमित्त कोळी बांधव सुट्टीवर असल्यानं खोल समुद्रात मासेमारी करायला गेले नसल्यामुळे यामुळे मासेमारी बंद आहे. त्यामुळे मासळीचा भाव वाढलाय. पापलेट, सुरमई, हलवा, जिताडा 1000 रुपये किलो दरानं विकला जातोय. पुढील आठवड्यात कोळी बांधव पुन्हा मासेमारी सुरू करणार. त्यानंतर त्यांचे दर कमी होतील अशी आशा आहे. कोळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कराची थकबाकी भरणाऱ्याकडे नागरिक दुर्लक्ष करतायत. त्यामुळे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी थकबाकीदारांची नावं थेट शहराच्या विविध भागात बॅनरवर झळकवली आहेत. शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. शाळा महाविद्यालय परिसरात या प्रकरणी आतापर्यंत 509 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाईसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथक तैनात करण्यात आले.
कोथरूड रोडवर अतिवेगानं वाहन चालवणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातोय। सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत भरधाव वेगानं वाहनं चालवणाऱ्यांवर ही कारवाई केली जाते। वेगानं गाडी चालवणाऱ्या 2964 वाहनांना दंड करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार आहे। जे शासकीय अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करणार आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली। मुंबईकरांना वर्दळीच्या ठिकाणी विना अडथळा आणि मोकळेपणानं चालता यावं यासाठी प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे। वर्दळीच्या ठिकाणी असलेले अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामं यावर महापालिका कारवाई करणार आहे। बोरिवली ठाणे बोगदा रस्ता प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय। प्रकल्पाच्या कंत्राटाविरोधातील जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। या प्रकल्पाचं एमईआयला दिलेल्या 16,000 कोटी रुपयांचं कंत्राट रद्द करण्याचे निर्देश MMRDAला द्यावेत आणि गैरप्रकाराची चौकशी करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती। उल्हासनगरातील गोल मैदान परिसरात हातगाडी चालक आणि टेम्पो चालकात मारहाण झाली। या मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली। या प्रकरणी चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातील सरळगावमध्ये एका हॉटेल मालकाला बेदम मारहाण करण्यात आली। पैसे देण्यास नकार दिल्यानं मारहाण केल्याची माहिती आहे। मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही चित्रित झाला। या प्रकरणी 3 आरोपींविरोधात मुरबाड गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटस्फोटापूर्वी बंधनकारक असलेला 6 महिन्याचा कूलिंग ऑफ कालावधी माफ करण्याची क्रिकेटपटू युजवेंद्र आणि त्याची विभक्त पत्नी धनश्री वर्मा यांनी केलेली मागणी उच्च न्यायालयानं मान्य केली। चहल आगामी IPL मध्ये खेळणार आहे, त्यामुळे काही काळ तो सुनावणीसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही। शिवाय त्याला कोणताही ताणतणावाविना IPL मध्ये सहभाग घेता यावा याचा विचार करून घटस्फोट अर्जावर निर्णय घेण्याचे आदेश न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकल पीठानं दिले। मुरबाड शहापूर मार्गावर एसटी बसला अपघात झाला। बसचा बेल्ट तुटून स्टेअरिंग लॉक झालं आणि चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटली। या अपघातानंतर बसनं पेट घेतला आणि अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे। मुरबाड शहापूर मार्गावर एसटी बसला अपघात झाला। बसचा बेल्ट तुटून स्टीअरिंग लॉक झालं आणि चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटली। या अपघातानंतर बसनं पेट घेतला। या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे। केईएम रुग्णालयाच्या गेटला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं। प्रवेशद्वारावरील इंग्रजी बोर्ड काढले नसल्यानं ठाकरे पक्ष आक्रमक झाला। रुग्णालय प्रशासनाला वारंवार सांगून देखील दुर्लक्ष केल्यानं ठाकरे पक्ष आक्रमक झाला। वसई विरार शहर महापालिकेने 2025-26 अर्थसंकल्पात उत्पन्न वाढीसाठी पाणीपट्टी करात 25% तर मालमत्ता करात 5 ते 60% वाढ केली। या करवाढीला नागरिकांनी विरोध केलाय, त्यामुळे पालिकेनं माघार घेत करवाढीला स्थगिती दिली। बँक ऑफ महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी 20 मार्चला 1 दिवसाचा संप पुकारला। कर्मचारी भरती करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला, त्यामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे। राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर हवामानात बदल झालाय। पुढील 5 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, तर विदर्भातील काही ठिकाणी विजांसह वादळ आणि वारं वाहतील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली। मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून तापमान काहीसं कमी झाले। 40वर पोहोचलेल्या तापमानाचा पारा आता 32 अंशावर आलाय, त्यामुळे मुंबईकरांना कडक उन्हापासून दिलासा मिळाला। हवामानातील बदलामुळे कोकणातील हापूस उत्पादनावर विपरीत परिणाम झालाय। अपेक्षित थंडी न पडल्यानं पहिल्या बहारावरील मोहर गळून पडल्यामुळे हापूसच्या लागवडीवर परिणाम झालाय, त्यामुळे यंदा 30 ते 40% उत्पादनाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। मात्र गुढीपाडव्याच्या तोंडावर दरात दुपटीनं वाढ झाली।